पावसाळ्यामध्ये ना ही अशी मक्याची भजी खायची जी मजा आहे ना ती काही वेगळीच आहे. पावसाळ्याला ही आता सुरुवात झालेली आहे. आज आपण बनवतोय मस्त अशी खमंग कुरकुरीत मक्याची भजी. परंतु नेहमीच्या मक्याच्या भजीपेक्षा ना ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. नेहमी आपण साध्या सिंपल पद्धतीने बनवतो. आपण यामध्ये ना थोडासा बदल केलेला आहे, परंतु चवीला अप्रतिम लागते, भन्नाट लागते. आणि यासोबत ना मस्त अशी झटपट 1च मिनिटामध्ये तयार होणारी मस्त चटणी सुद्धा पाहणार आहोत. कारण ह्या चटणीसोबत ना ही भजी खाण्याची जी मजा आहे ना ती काही वेगळीच आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. सगळ्यात अगोदर आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. थोडासा तिखट आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे. त्यानंतर ना यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे इथे मी भिजवलेली चण्याची डाळ घेतलेली आहे. चण्याच्या डाळीमुळे ना छान कुरकुरीतही होतात आणि खूप छान अशी टेस्ट येते. क्रंचीनेस या भज्यांना येतो. त्यामुळे यामध्ये चण्याची डाळ नक्की वापरा. तर भिजवलेली चण्याची डाळ आहे. थोडीशी जास्तही झाली ना काहीच हरकत नाही, अजूनच छान लागणार आहे. थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि पाणी न टाकताच ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे. वाटण तयार झालेलं आहे. लगेचच भजी बनवायला घेऊया. मिक्सिंग बाउलमध्ये मी मक्याचे दाणे घेतलेले आहे. उकडलेले इथे मी हे मक्याचे दाणे घेतलेले आहे. आता फ्रेश मक्याचा सीझन आहे, त्यामुळे फ्रेशच मक्याचे दाणे घेतलेले आहे. फ्रोझन जरी घेतले ना तरीही याची भजी छानच होतात. त्यानंतर जे वाटण आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये ना आपल्याला बटाटा घालायचा आहे. बटाट्यामुळे ना अजून छान टेस्ट येते, कारण नेहमी आपण जेव्हा हे मक्याची भजी बनवतो ना त्यामध्ये बटाटा वगैरे काहीही घालत नाही, चण्याची डाळही घालत नाही. फक्त साधं सिंपल हिरवी मिरची, लसणाचं वगैरे वाटण टाकतो आणि बेसन पीठ कालवून ही भजी बनवतो. परंतु हे जे 2 पदार्थ आहे ना, जशी भिजवलेली चण्याची डाळ आणि बटाटे, त्यामुळे भज्यांना खूप छान टेस्ट येते. त्यानंतर घरातले बेसिक मसाले पाव चमचे घालायचे आहे. जे तुमच्याकडे असेल ते. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यामध्ये मी लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि धने पावडर घातलेली आहे. भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. इथे तुम्हाला जर कोथिंबीरीच्या ऐवजी ना पालक जरी वापरायची असेल ना किंवा कांद्याची पात जरी वापरायची असेल ना, थोडीशी वेगळीही होणार आहे आणि छान सुद्धा लागणार आहे. 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे सुद्धा छान कुरकुरीतपणा येतो. त्यानंतर हे अगोदर एकजीव करून घ्यायचं आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे पाऊण वाटी. आता हे बेसन पीठ ना आपल्याला लगेच एकदाच घालायचं नाही. अगोदर हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे आणि जशी आवश्यकता लागेल ना तसंच आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. अगदी जास्तही नाही, नाहीतर आपली नेहमीची जी कांदा भजी असतात ना तशीच लागेल. त्यामुळे अगदी जास्त प्रमाणात नाही घालायचं, कारण आपण सुरुवातीला भिजवलेली डाळसुद्धा वापरलेली आहे. त्यामुळे ना अगदी आपल्याला बेतानेच हे बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे. सुरुवातीला मी इथे साधारणतः पाव वाटीच घातलेला आहे. बघूया, अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर आता साधारणतः मी इथे 2 ते 3 चमचे पाणी घेतलेलं आहे. पाण्याचा सुद्धा जास्त वापर करायचा नाही, कारण बटाट्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं. त्यानंतर इथे मक्यामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं. त्यामुळे ना साधारणतः 1 ते 2च चमचे पाणी आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी लागणार आहे. जास्त पाण्याचा सुद्धा वापर करायचा नाही. तर बरोबर मला इथे अर्धी वाटीच बेसन पीठ लागलेलं आहे हे पीठ भिजवण्यासाठी. अगदी जास्तही वापरू नका, नाहीतर नुसते बेसन पिठाचीच भजी लागतील. मक्याचा जो फ्लेवर आहे ना तो ह्या भज्यांमध्ये येणार नाही. हे पहा, छान असं पीठ आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. नंतर तुम्हाला जर पीठ घट्ट वाटत असेल ना, थोडंसं शिंतोडे मारायचे पाण्याचे आणि पीठ आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि त्यातलं हे पाववाटी पीठ इथे उरलेलं आहे. भजी बनवायला घेऊया. तेल अगोदरच मी इथे गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. तेलाचं टेम्परेचर मीडियम गरम असायला हवं. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, यामध्ये अख्खेच मके घातलेले आहे, हे तेलामध्ये सुटतील? तर अजिबात नाही, कारण यामध्ये बेसन पीठ घातल्यामुळे ना थोडासा चिकटपणा ह्या मिश्रणाला येतो, त्यामुळे सुटण्याचे वगैरे चान्सेस नाही. आता तुम्हाला इथे मी अख्खे घेतलेले आहे ना, तुम्हाला थोडेसे क्रश करून घ्यायचे असेल ना, थोडेसे मिक्सरला पल्स मोडवरती तुम्ही फिरवून घेतले ना हे मके तरीही चालतील. त्यामुळे ना थोडंसं जास्त पातळ मिश्रण होईल आणि आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार नाही. तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मके जे आहे ना अख्खे ठेवू शकता किंवा क्रश करून ह्या भज्यांमध्ये घालू शकता. हे पहा ना, रंग किती सुंदर आलेला आहे. दिसतानाच अगदी छान असे दिसत आहे आणि अगदी लगेच खाण्याची इच्छा होत आहे. चवीला सांगते, इतके छान लागताना. जर अजूनपर्यंत तुम्ही अशी मक्याची भजी ट्राय केली नसेल ना, तर मी सांगते म्हणून ही भजी एकदा जरूर ट्राय करून पहा. सगळे घरातले खुश
होणार आहे आणि त्यासोबत जी चटणी बनवलेली आहे ना त्यासोबत तर अजूनच छान लागतात. असेही साधे सिंपल खाल्ले ना ते छानच लागणार आहे, परंतु चटणीसोबत अजूनच याची चव नेक्स्ट लेवल जाणार आहे. तर हे पहा मस्त असा रंग यायला लागलेला आहे आणि छान असे कुरकुरीत सुद्धा व्हायला लागलेले आहे. गरमागरम भजी आणि त्यासोबत मस्त असा वाफवता चहा असेल ना तर भजी खायची जी मजा आहे ना ती खरोखर काही वेगळीच आहे. भज्यांचे वेगवेगळे प्रकार मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे. तसेच तुम्हाला जर भज्यांचं प्रीमिक्स बनवायचं असेल तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की पहा, कारण आता पावसाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे. फक्त ते प्रीमिक्स आपल्याला एकदा बनवून ठेवायचं आहे आणि कुठलीही भजी तुम्ही त्या प्रीमिक्सपासून बनवू शकता. नक्की तो व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. मस्त आपली भजी तयार झालेली आहे. आता झटपट यासोबत लागणारी जी चटणी आहे ना ती तयार करून घेऊया. ही तुम्ही कुठल्याही चाटच्या पदार्थासोबत, सँडविचसोबत किंवा समोशासोबत सुद्धा ही चटणी तुम्ही खाऊ शकता. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लागणार आहे पुदिना. पुदिन्याच्या दुप्पट आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण आलं घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्या चटणीला छान असा दाटसरपणा यावा याकरता इथे मी फरसाण वापरलेलं आहे आणि यामुळे ना आपल्या चटणीचा हिरवागार रंगसुद्धा टिकून राहतो. एक अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, साखर घातलेली आहे. आता इथे तुमच्याकडे फरसाण नसेल तर तुम्ही भाजक्या डाळ्या वापरल्या ना तरीही चालेल. थोडंसं पाणी टाकून मस्त अशी आपण ही चटणी तयार करून घेऊया. मस्त अशी आपली ही हिरवीगार चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही कुठल्याही चाटच्या पदार्थासोबत, सँडविचसाठी, समोशाबरोबर किंवा ढोकळ्यासोबत सुद्धा खाऊ शकता. चटणी ही तयार आहे आपली. मस्त भजी ही तयार झालेली आहे. भजी तर पहा मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि अगदीच कुरकुरीत झालेली आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर सुद्धा ही रेसिपी जरूर शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझी नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची तर मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.